नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. एकदा आमच्या घरामध्ये पाहुणे येणार होते, तेव्हा श्रीखंडाचा बेत ठरला. त्याच्या 5 लिटर दूध आणलं गेलं. ते गॅसवरती तापवायला ठेवलं, पण अचानक नेमकं ते फाटलं. मग आता दोषी कोण होतं? मग ते भांड स्वच्छ नव्हतं का? नीट बघता आलं नाही का? असे बरेचसे प्रश्न निर्माण झाले. माझी आजी आली, तिने काय केलं, काय झालं, दूध फाटलंय ना, हरकत नाही. तिने पनीर वेगळं केलं, त्यात साखर घातलं आणि कलाकंद तयार केलं. पावड्यांना सुद्धा एक वेगळा पदार्थ खायला मिळाला आणि त्यांना चक्क आवडला सुद्धा. यातून एक गोष्ट कळली की आपण आहे ना, एखादी घटना घडली ना की त्यामध्ये दोषी कोण आहे हे ठरवण्यातच वेळ वाया घालवतो. पण आहे त्या परिस्थितीतून पुढे जाऊन मार्ग काढून जो प्रॉब्लेम आलाय तो कसा सॉल्व्ह करायचा ना, हे मात्र माझ्या आजीकडनं मी शिकलो. आणि ती आमच्या घरातली खरं तर खऱ्या अर्थाने हुकुमाची राणी होती. आज सुद्धा बघूया आपल्या ह्या तायांमध्ये कोण होणार आहे हुकुमाची राणी. पण त्याआधी सगळ्या माहेरवाशिणी माहेर आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणी यात निघणारच. तेव्हा जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. सौ प्रज्ञा अतुल मोरे. आणि माहेर कुठलं? माहेर मुंबई. मुंबई, व्हेरी गुड. आणि सासर? सातारा. सासर सातारा. काय माहेरची आठवण तुम्ही सांगा. माझं सगळं बालपण लहानपण सर्व वाकोला एअरपोर्ट कॉलेजमध्ये गेलं. अच्छा. आम्ही 4 भावंड. वडील मिल कामगार होते. परिस्थिती इतकी साधारण म्हणजे मुंबईचं जीवन तुम्ही माहीतच असेल. हो. आणि बऱ्यापैकी 4 भावंड म्हणल्यावरती त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न बऱ्यापैकी वडिलांनी सगळं जमून घेतलं. शिवाय आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. मी 4 नंबर. आणि त्यात कसं झालं की सर्व व्यवस्था सुरळीत चालू असताना वडिलांनी करोनामध्ये आपले हात चालू राहण्यासाठी त्यांनी किराणा मालाचं दुकान आपलं छोटंसं भाड्यावरती घेतलं, जेणेकरून आपलं पोट चालावं, आपले हात चालू राहावे. कारण की त्यावेळेला कोणी कोणाला मदतीचा हात पुढे आणत नव्हतं. त्या काळामध्ये वडिलांना असं जाणव झालंच नाही की त्यांना त्या पिरियडमध्ये ना ती ताप येत होता. भर पावसामध्ये ते दुकान उघडायला जायचे. आणि एकाएकी त्यांनी आपलं मनात आलं, शंका काढायसाठी ते जाऊन टेस्ट करून आले. आणि ती टेस्ट योगायोगाने पॉझिटिव्ह निघाली. घरामध्ये सगळ्यांना खूप म्हणजे असं हादरा बसला की असं कसं होऊ शकतं. की त्यांनी बऱ्यापैकी त्यांची काळजी घेतलेली की कुणासोबत संपर्क नसावा, काही खूप असं की वडिलांना वाटलं पण नव्हतं. बाळासाहेब ठाकरे जोगेश्वरीला हॉस्पिटल आहे, तिथे करोनामध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. आणि भावाला म्हटले तुम्ही तुमची काळजी घ्या, मी व्यवस्थित बाहेर पडतो याच्यातून. वडिलांना हे माहीत नव्हतं की माझ्या घरातले, माझ्या वडिलांसोबत माझी आई, माझा भाऊ, माझी भाऊजाई आणि त्यांची 2 लहान मुलं ती देखील पॉझिटिव्ह होती. हे वडिलांना शेवटपर्यंत कळलं नव्हतं. आणि ज्यावेळेला वडिलांना 8 दिवसामध्ये ते इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होऊन सुद्धा बायपास सर्जरी झालेली, शिवाय त्यांना तो धक्का सहनच होत नव्हता की मी पॉझिटिव्ह आहे. आणि मी सातारला असं माझं अंतर खूप लांब होतं आणि अक्षरशः त्यांना मला स्पर्श देखील करता आला नाही. शेवटचा क्षण खूप इतकं वाईट होतं की वडील समोर असताना त्यांना आपण हात सुद्धा लावू शकत नव्हतो. आई वडिलांशिवाय काही नसतं. पण माझा भाऊ खूप मला अजूनपर्यंत खूप सपोर्ट करतो, कुठल्या गोष्टीत कमी पडू देत नाही. माझ्यापेक्षा मोठा आहे, पण मी अभिमानाने सांगते की माझ्या वडिलांची जागा माझ्या भावाने घेतली आहे. पण वडिलांसारखं माझं प्रेम आणि आईसारखी माया कुठे भेटत नसते. ते फक्त आपल्याला अनुभवायला भेटते. आज मला वडील आहेत, पण मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. नक्कीच ताई.
ताई तू मनातले व्यक्त झालीस, तुला मन मोकळ्यासारखं मन मोकळं झालं तुझं, हो ना? हो की नाही ताई? ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मनीषा हिरासर चावडीमणी. माहेर कुठलं? माझं माहेर पुण्यामध्ये. आणि सासर? सासर सातारा. सासर सातारा. भाऊजी काय करतात? मिस्टर माझे मेकॅनिकल आहेत, कंपनीमध्ये जॉबला होते. आता मी स्वतःचा बिझनेस चालू केलाय. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष झाली. यावर्षी 25वं वर्ष आहे. यावर्षी 25वं वर्ष आहे. काय माहेरची आठवण तुम्ही सांगाल आणि असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवते? असे खूप काही प्रसंग आहेत. मी लहान असतानाच 91 साली माझे वडील वारले आणि त्यावेळेस मी फक्त 10 वर्षाची होते. आई माझी आणि आम्हाला 6 आत्या, वडील माझे एकटेच होते. त्यामुळे तो काळ जो होता तो इतका अवघड परिस्थितीचा होता. पण माझ्या आईला 3 भाऊ होते. मग त्या 3 भावांनी आईला असं जपलं की म्हणजे अगदी आई ही आधी 3 भावांची लाडकी आणि एकुलती एक असल्यामुळे आधीपासून कौतुक होतं आणि असं प्रसंग आल्यामुळे अजूनच जास्त. पण आमच्या मामा मामींनी किंवा आईनी आम्हाला नंतरचे जे दिवस दाखवले ते इतके चांगले होते की त्यामुळे आज आम्ही इतक्या चांगल्या स्थितीत आज घडू शकलो. आणि नंतरचे इतक्या लहानपणीच्या गमती जमती आहेत, गोष्टी आहेत. काय एखादी गंमत जम्मत तुम्हाला गंमत आठवते? जम्मत म्हणजे लहानपणी आता दरवेळेस शाळेतच जात होतो, पण सुट्टीचा दिवस आमचा अगदी इतका मजेत जायचा. मामा असायचे घरात, नाश्ता फुल पोट भरून, मग नंतर आराम करणं, थोड्या वेळ गेम खेळणं, पत्ते खेळणं, परत मग तो बोर झाला की परत उशांची मारामारी, परत ही मस्ती इतकी चालायची की अजूनही ते क्षण तुमच्यातल्या डोळ्यासमोर कापूस येतात. बाहेर बिहेर येतोय. हो हो, खूप धमाल करायचो आम्ही. आणि मामा आमचे त्यावेळेस नुकतंच असं त्यांचं लग्न झालेलं होतं. इतकी मस्ती करायचो. मामी सुद्धा आम्हाला खूप आपुलकीने आतापर्यंत अजूनही आम्हाला त्या अशा मुलींसारख्या जपतात. त्यामुळे अजून जरी आम्ही माहेरी गेलो तरी आम्ही त्याच वातावरणात वावरत असतो की अजून लहान मुली असल्यासारखंच आम्ही तिथं वावरतो. अच्छा. काय माहेरी काय नावाने हात मारायचे तुम्हाला? माहेरचं नाव माझं होतं म्हणजे माझ्या वडिलांनी ठेवलेलं माझं नाव पिंकी. आणि माझ्या पिंकी. अजूनही मी तिथं गेले सगळे तर मला पिंकीच हात मारतात. पिंकीच नावाने हाक मारतात. आणि माझा चेहरा सेम माझ्या वडिलांसारखा असल्यामुळे म्हणजे त्यांच्या शब्दातनं तोंड तो राहतच नाही की ही पिंकी म्हणजे शांताराम माझ्या वडिलांचं नाव होतं. म्हणजे ते शांतू, ही शांतूच आहे असं अच्छा. अजूनही म्हणतात. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते मनीषाच म्हणतात. आणि इतका आदर असतो. कधी कधी ते मला आहो म्हणून पण म्हणतात. कधी म्हणजे त्यांच्या मनात पण नसतं की एकेरी नावाने कधीच हाक मारत. अच्छा. हो का? हो, वा, हो, हो. किती सुंदर. खूप छान खूप पिंकी छान. ताई, तू इथे माहेरच्या आठवणींबद्दल बोललीस, खूप छान वाटलं. तू बसू शकतो. धन्यवाद. आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. पण आता हा जो काही मी असा उभा आहे या खुर्चीवरती हात बीट ठेवून, तर तुम्हाला वाटेल ही अशी काय खुर्ची आणि हा असा काय उभा आहे. पण ही साधी सुधी खुर्ची नाही आहे. ही आहे मानाची खुर्ची. आणि या खुर्चीवरती जी शेवटची विजेती ताई या खुर्चीवरती विराजमान होणार आहे, ती होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. पण आता ती हुकमाची राणी कशी होणार, त्यासाठी 14 ताया आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. लकी ड्रॉ मार्फत आपण ह्या 14 ताया निवडणार आहोत. 14 ताया निवडल्या की त्या खेळणार आहेत आपला पहिला खेळ. त्यातून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्या 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये, जो खेळ असणार आहे या खुर्चीसाठी. आणि ती म्हणजे संगीत खुर्ची. आणि त्या 2 तायांमधून जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या खेळाची, आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे, व्हेरी गुड. आता ह्या 14 ताया कोण होणार आहे त्याच्यासाठी एक बॉक्स घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. आता ज्या तायांच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. क्या बात आहे.
आणि आता ह्यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. आणि आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे, आपण स्टॅच्यू लहानपणी खेळत आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? तर त्याच खेळाची आठवण करून देणार आहे मी. पण आता इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि संगीतावरती सगळ्या ताया अगदी बेभान होऊन नाचणार आहेत. पण हलायचं नाही. जी ताई हलेल ती बाद. अशा 4 ताया बाद होतील आणि ज्या राहतील 10 ताया त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. सर्वात सुरू केलंय. क्या बात है ताई. माझे मसोलीचा भाव चिकवणार हाय. संडे मार्केटला माझे मसोलीचा भाव चिकवणार हाय. या ताई तुम्ही बाद, या आई तुम्ही पण बाद झालेल्या आहेत. काय झालं ताई? कशाला हल्ली तू? हल्ली आणि बाद झाली. ये ताई इथे तू बाद झालेली आहे. क्या बात आहे. 4 ताया बाद झालेल्या आहे. हल्लेली आहे ताई, बाद झालेली आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. ये इथं. तुझ्या आधी 4 ताया तिथं बाद झालेल्या आहेत. ये इथं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होते. ती रिंग आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन क्रॉस करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. गणपती बाप्पा. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबास शाबास. उड्या मारत. हा. अरे बापरे. हो. अरे हो 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 हो. अरे बापरे. हा हा. लवकर. व्हेरी गुड. तिघी जणी गेलेल्या आहेत. हा. काही उड्या नाही मारल्या ताई तुम्ही बाद. तुम्ही उड्या मारलेल्या नाहीये. चला लवकर. व्हेरी गुड. हा. शाबास. झाली बाबा एकदाची लाईन पार. या 5 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत 5 टाळ्यांसाठी. ह्यातलीच होणार आहे एक हुकुमाची राणी. पण त्याआधी मला जोक सांगायचंय. मला जोक म्हणजे घडलेली घटना तुम्हाला सांगतो. काय झालं, एकदा नवरा बायकोचं जोरात भांडण होतं. बायको आपल्या नवऱ्याला सांगते की त्यावेळेला मी जर माझ्या आईचं ऐकलं असतं ना तर आज मी सुखात असते. आपल्या लग्नाला विरोध होता माझ्या आईचा. नवरा म्हणतो काय सांगते, तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता? हा मग. अरे देवा, उगीच मी त्या माऊलीला वाईट समजत होतो.
ताई कुठे गेल्या ते मी बघतो, पण आपण जाऊया लगेच पुढच्या खेळांमध्ये. मी या पाची ताईंना घेऊन येतो. चला लवकर पुढच्या खेळासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे. तो ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचं आहे आणि त्याच्यानंतर ती सुई तशीच तिथे ठेवायची आहे आणि लंगडी घालत घालत त्या समोर ज्या लगोऱ्या आहेत तिथे जायचंय. त्या लगोऱ्या त्या रिंगणामध्ये व्यवस्थित रचायच्या एकावर एक. त्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील, सगळे अडथळे व्यवस्थित पार करून त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. वेरी गुड, कम ऑन, क्या बात है, कम ऑन होतं. हा सुई, हा लंगडी घालत, लंगडी घालत, हा लंगडी घालत, व्हेरी गुड. हा सुई, व्हेरी गुड. हा लंगडी घालत घालत जायचंय. हा लंगडी घालत, हा व्हेरी गुड. हा ताई बाजूला, ताई बाजूला. हा लगोरी ओढत, हा क्या बात है, लगोरी. हा व्हेरी गुड. हा ये शाबाश. हा क्या बात है. हा हा एक व्हेरी गुड. हा शाबाश, ये बात. हा व्हेरी गुड, मस्तच. हा 2 अजून. हा अरे परत पटल्या. हा व्हेरी गुड. हा लगोरी ओढायचं, लगोरी लगोरी. हा एवढा हळू आवाज. अरे बापरे, अजून चालू काय. हा हा या ताईंचं सुईमध्ये धागा होईपर्यंत आपण पुढचा खेळ सुरू करूया. हा आणि ज्या 2 ताया विजेत्या झाल्या त्यांचं खूप खूप अभिनंदन. ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. म्हणजे खुर्चीसाठी चुरस असणार आहे आणि ती खुर्ची असणार आहे ही मानाची खुर्ची. आणि या 2 तायांपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकावेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि हा खेळ आहे संगीत खुर्चीचा. संगीत खुर्ची आपण बालपणापासून आपण खेळत आलेलोच आहोत, पण इथे संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचे, नाचत नाचत फिरायचे. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. मी आजपर्यंत असं कुठलाच कार्यक्रम केला नाहीये, पण मला खूप भारी वाटतंय. छान वाटतंय आणि आता शेवटच्या खेळापर्यंत पोहोचले. टप्प्यापर्यंत आले असं वाटलंच नव्हतं मला इथपर्यंत पोहोचीन म्हणून. त्या पण बात छान आहे. तुम्हाला वाटलं. खूप खूप शुभेच्छा. ताई कसं वाटतंय? खूप छान, बालपण अनुभवायला मिळालं मला परत आता. हे फार महत्वाचं आहे की पुन्हा बालपण अनुभवायला खूप मिळालं. वर्षातून आता परत खेळायला मिळालं. मग आता हुकमाची राणी झाल्यानंतर पहिल्यांदा काय करणार आहे? कोणाला फोन करणार पहिल्यांदा? मिस्टरांना. मिस्टरांना. झाले मी हुकमाची राणी. या वात एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता सुरू करूया आपला हा संगीत खुर्चीचा खेळ, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचू किती कंबर लचकली, क्या बात है, हो. नाचू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता जुडवी टचकली, बाई बाई जुडवी टचकली. अरे बापरे. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली, नाचू आई तुझ्या किती एक लहान मुलीसारखी बागडते पूर्ण. कंबर लचकली. हा लवकर 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 काय ते लवकर 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 धावत. हा लवकर लवकर धावत येत इथं धावत जायचंय. हा कसं काय एवढी धावली? तुम्ही सांगितलं ना. बसली ना पण ते तिथं. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या भागाची उपविजेता ताई झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटतंय ताई? हा, खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. मोठं सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं. सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतंय. होणार आहे अख्खा महाराष्ट्र बघणार आहे आता. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. क्या बात आहे. पण तुमचं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन ताई. खूप खूप कौतुक. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा